इथं एक विशेष परंपरा म्हणजे रामाच्या गळ्यात हार किंवा माळ ही नियमित रूपानं फुलांची, तुळशीची जशी असेल तशी माळ जे उपलब्ध असेल त्याची माळ घालून हा रामाची पूजा केली जाते। हे जे रामचरित्र आहे जे स्थापन केलेलं आहे हे रामायणातल्या वनवासातले जे प्रसंग आहेत त्या प्रसंगास अनुरूप अशी ही स्थापना झालेली आहे। त्यामुळे रामाच्या उजव्या बाजूला सुग्रीव आहे आणि डाव्या बाजूला हनुमंत आहे। याचं कारण असं की राजा रघुवीर राम आणि सुग्रीव हाही राजा होता आणि हनुमंत हा भक्त होता, त्यामुळे त्याला डाव्या बाजूला ठेवलं आहे आणि राजाला समान असल्यामुळे त्याला उजव्या बाजूला स्थान या देवस्थानच्या स्थापनेमध्ये दिलेलं आहे। दर रविवारी इथं अभिषेक होतो, त्या अभिषेकालाही ह्याच मूर्ती वापरल्या जातात। श्रावणामध्येही दर सोमवारी श्रावणातल्या सोमवारामध्ये यावरती अभिषेक होतो आणि तो अभिषेक याच मूर्तीवरती केला जातो। इथे भजन आरती केव्हा असतात? श्रावण मासामध्ये भजन आणि आरती दर सोमवारी, त्याचप्रमाणे नवमी आणि दशमी यावेळी आरती, भजन, नाटकं, सांस्कृतिक जे काही कार्यक्रम आहेत ज्यामधून समाज प्रबोधन होईल, कीर्तन म्हणा, अशा प्रकारचे कार्यक्रम इथं केले जातात। तुम्हाला आलेला एक देवाच्या चरणी अनुभव तुम्ही सांगू शकाल? हो, माझी बहीण इथं बाजूला एक विहीर आहे, त्या विहिरीमध्ये ह्या उन्हाळ्याच्या दिवसात पडली आणि जवळजवळ अर्ध्याहून अधिक पाणी खाली गेलेलं नव्हतं, तिला तसं पोहता वगैरे येत नव्हतं, तरी ती वाचली आणि अगदी पहाटेच्या सुमारास घडलेली घटना ही केवळ रामशक्ती आमच्या बाजूनं असल्यामुळेच किंवा इथल्या जाग्याच्या ज्या काही इतर देवता आहेत त्यांची ताकद अधिक रामाची ताकद, ह्या ताकदीमुळेच ती वाचणं शक्य झालं, अन्यथा ती वाचली नसती। धन्यवाद गुरुजी, तुम्ही आम्हाला एवढी महत्त्वाची माहिती दिल्याबद्दल। धन्यवाद।